आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एका व्हिडिओच्या माध्यमातून। अफवांचा परिणाम, पेट्रोल पंपावर रांगा, टाक्या फुल करण्यासाठी वाहनधारकांची गर्दी, कर्मचाऱ्यांसोबत शाब्दिक चकमकी, आखाती देशांमध्ये युद्धाचा वणवा पेटल्यामुळे भाववाढ आणि इंधन टंचाईबाबत समाज माध्यमांवर वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले। त्यामुळे 2 दिवसांपासून शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि याचमुळे अनेक पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र समोर येतंय। इराण एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते, अजितदादांप्रमाणे शिंदेंच्या जीवाला धोका होता, रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। एकनाथ शिंदे VSRच्या खासगी जेटने जात असताना बहरीन येथे इंधन भरण्यासाठी थांबले होते। इंधन भरल्यानंतर ज्युरिककडे जाताना विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून गेले। त्यांच्या विमानाने आवश्यक परवानगीशिवाय इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता आणि त्यामुळे इराणी वायुसेनेने तातडीने त्यांच्या विमानाला दिशा बदलण्याची सूचना केली, अन्यथा विमान पाडण्याचा इशारा देण्यात आला होता। 2 महिन्यापूर्वी इतका तेलसाठा शिल्लक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। तातडीने दरवाढ नाही, विदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राज्यभरात 10 लाख जणांना उच्च रक्तदाबाचे दुखणे, 2,88,000 मधुमेहाच्या रुग्णांची नोंद, आरोग्य विभागाची तपासणी मोहीम। या तपासणी मोहिमेमध्ये रक्तदाबासाठी 25,82,992 नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि त्यातील 10,05,704 नागरिकांना उच्च रक्तदाबाचे निदान झाले। तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सुमारे 39% जणांना उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचं निष्पन्न झाले। मान्सून पूर्व इशारा, यंदा अल निनो सक्रिय होण्याची शक्यता, मान्सूनचा प्राथमिक अंदाज जाहीर। अल निनो सक्रिय झाल्यास देशातील सरासरी पर्जन्यमानात घट होऊ शकते, पावसाचे वितरण असमान होण्याची शक्यता असते, तसेच काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेती उत्पादनामध्ये घट होत असते। मनरेगा अंतर्गत केंद्राकडून 1,409 कोटींचा निधी, अकुशल मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करणार, भरत गोगावले यांची माहिती। दादांचे विमान झाडाला धडकल्याची माहिती खोटी, कमी दृश्यमानेमध्ये लँडिंगला परवानगी कोणी दिली, आमदार रोहित पवार यांचा सवाल। रोहित पवार यांनी विचारणा केली की मुंबई आणि पुण्यात कमी दृश्यमान असताना विमानाला टेक ऑफ आणि बारामतीला लँडिंगची परवानगी कशी देण्यात आली। DGCAच्या नियमानुसार अशा परिस्थितीत क्लास G विमानतळावर लँडिंगला परवानगी असते, तरीही हे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोडची सुविधा, शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली। राज्यातील नवीन 68 बाजार समित्यांची घोषणा कागदावरच, शासनाने असलेली निधीची वानवा, बाजार समितीसाठी न मिळालेल्या जागेची अडचण आणि न्यायप्रविष्ट बाबींच्या अडथळ्यांमुळे घोषणेची अंमलबजावणी कठीण झाल्यामुळे हा विषय पणन विभागाची डोकेदुखी ठरल्याचं सांगण्यात येतंय। खासगी सर्वेक्षण संस्थांमार्फत जमीन मोजणी, 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महाराष्ट्रात पुढील 2 वर्षांमध्ये जमीन मोजणी फक्त 15 दिवसात होईल, अशी व्यवस्था लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नोंदणी केली जाईल आणि सरकार या दिशेने पुढे जात आहे। परवानाधारक खासगी सर्वेक्षण संस्थांमार्फत राज्यात लवकरच सर्वेक्षण सुरू होईल। भारताच्या उंबरठ्यावर युद्धाची ठिणगी, अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवली, भारतातून परत असताना हिंदी महासागराच्या आंतरराष्ट्रीय हद्दीत पाणबुडीने डागले टॉर्पिडो, 87 नौसैनिक बुडाले। सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसून ऑनलाईन करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची वैधमापन विभागाकडे मागणी। गावातील पानंद रस्त्यांना आता हायवेप्रमाणे नंबर, सातबाऱ्यावरही नोंद होणार, बांधकामापासून रस्त्यांना नंबर देण्याचे अधिकार आमदाराकडे। राज्यातील 1,74,674 पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण झाले, 95,564 रस्त्यांना सांकेतिक क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत। शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, कृषी मंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख, कर्जमाफीचा निर्णय कधी। विधान परिषदेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहमतीने 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर होणार होता आणि या घोषणेप्रमाणे 30 जून पूर्वी जाहीर केलं जाईल।
राज्यातील धरणांमध्ये 64.41% पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगर भागातील धरणांमध्ये सर्वाधिक 66.58% पाणीसाठा, तर पाणीसाठ्यात नाशिक विभाग दुसऱ्या स्थानावर 66.27%. ओडिशा येथील जगन्नाथपुरी मंदिराच्या खजिन्याची 48 वर्षांनी मोजणी होणार. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी देखरेख करणार. यापूर्वी 1978 मधील मोजणीनुसार रत्न भांडारामध्ये सुमारे 128 किलो सोन्याचे आणि 221 किलो चांदीचे दागिने आणि अलंकार होते. त्यावेळी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 72 दिवस लागले होते. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार कामांची चौकशी होणार. जलसंधारण मंत्र्यांनी आदेश दिला. परभणी जिल्ह्यातील संबंधितांचे धाबे दणाणले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 50 किलो मर्यादेवर माथाडी ठाम. कांदा बटाटा बाजार ठप्प. नियम विरुद्ध व्यवहार तोडगा न निघाल्यामुळे एपीएमसी मध्ये तणाव वाढलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास माथाडी कामगारांनी बुधवारी नकार दिला. परिणामी सुमारे 30 ट्रकमधील माल उतरू शकला नाही. कढीपत्ता महागला. 25 रुपयांना जोडी. गृहिणींचे बजेट कोलमडले. सततच्या बदलणाऱ्या हवामानाचा फटका. 15 दिवसांपासून आवक घटली. कन्नड तालुक्यात मका खरेदीसाठी 106 क्विंटलची वाढीव तरतूद. शेतकऱ्यांना दिलासा. वाढीव उद्दिष्ट मंजूर. चुकारे मिळणार. स्मार्ट मीटरचा स्मार्ट झटका. बिल थकल्यावर अचानक वीज खंडित. ऑनलाईन बिल भरताच काही मिनिटात वीज सुरू. मात्र माहिती अभावी ग्रामीण भागामध्ये संभ्रम. होर्मुझ सामुद्रधुनी बंद. JNPA बंदरात 5000 कंटेनर अडकले. आखातात मालवाहू जहाजे ठप्प. शिपिंग कंपन्यांवर आर्थिक संकटाचे सावट. मालेगाव तालुक्यातील मनरेगाची कामे थांबल्याने पारंद रस्ते रखडले. आतापर्यंत फक्त 19 रस्त्यांची कामे. उर्वरित कामांना ब्रेक लागल्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी. फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव बुद्रुक येथे दुबार अनुदान दिले. आता 79 शेतकऱ्यांना 48 तासांचा अल्टिमेटम. रक्कम परत करा अन्यथा 7/12 बोजा पडणार. जुन्नर तालुक्यातील बेल्ले कृषी मंडळात ठिबक सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान गैरव्यवहार प्रकरणी 2 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन. अनुदानापोटी 2,86,00,000ची बचत. 15 बनावट अर्जदारांकडून 5,88,000 वसूल. एसटीची शिवनेरी बस आता मराठवाडा आणि विदर्भातही. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त 200 ओलो बसचीही खरेदी प्रक्रिया पूर्ण. केळीला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करावी. शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या केळी निर्यातीला युद्धाचे ग्रहण. करमाळा, माढा आणि पंढरपूर तालुक्यातून 60% निर्यात होत असते. शेतकऱ्यांवर नवीन संकट. रांजणगाव गणपती, खंडाळे, पिंपरी दुमाला परिसरात ठिबक सिंचन साहित्याची चोरी. या परिसरातील शेतांमधून पिकासाठी आथरलेले ठिबक सिंचन साहित्य आणि पाईप अज्ञात चोरट्यांनी लांबवण्याची घटना उघडकीस आली. सिन्नरमध्ये 14 पानंद रस्ते खुले. शेतकऱ्यांचा खडतर प्रवास थांबलाय. 154 वहिवाट रस्त्यांचे मोजणीचे प्रस्ताव भूमी अभिलेखकडे सादर. समितीची स्थापना करण्यात आली. अंगणवाडीताईंवर अतिरिक्त कामांचा भार. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होण्याची भीती. गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. मुलांवरील संस्काराचे काम बाजूला राहते. 31 डिसेंबरला वयाची 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पहिलीमध्ये प्रवेश. बालकांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाचा विचार करून सर्व शाळांना अट बंधनकारक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.